नमस्कार, मी आनंद आंबेकर. दे दणकाच्या नव्या भागात मी आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे सध्याच्या राजकारणात पवारांचीच अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांचीच चर्चा का आहे. चला तर करूया या विषयावर चर्चा आणि हाणूया दणका. निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच होईल. नवं सरकार मुदतीतच आरूढ होईल. कारण गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानं हे संकेत दिले आहेत. नवरात्रात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची बातमी देखील बाहेर आली आहे. निवडणुकीसाठी भाजपच्या जबाबदाऱ्यांचं वाटप झालं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुंबई विमानतळावर बैठक घेत शहा यांनी तिघांनाही विजयाचा कानमंत्र दिला. तिकडे महाविकास आघाडीनंही कंबर कसली आहे. लहान मोठे मतभेद बाहेर येत असेल तरी आम्ही एक आहोत हा संदेश मतदारांना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोन्हीमध्ये पवार हाच फॅक्टर केंद्रस्थानी आहे. हे सध्याचं वास्तव आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीनं कारणं शोधली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चक्क अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आणि येथूनच अजित पवार चर्चेत आले. अजित पवारांनी या विषयावर फार भाष्य केलं नाही. स्वभावाच्या विरुद्ध जात अजित पवार यांनी कमालीचा संयम दाखवला. आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील या संयमाची चांगलीच चर्चा झाली. येथूनच त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली. भाजप आणि शिंदे सेनेतील आमदार, पदाधिकारी, प्रवक्त्यांनी जेव्हा जेव्हा पराभवास अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरलं तेव्हा तेव्हा अमोल मिटकरी यांच्यासारख्यांच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्यात आलं. अजित पवारांनी दुसऱ्या आघाडीवर संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीवर जोर दिला. नागपुरात रेशीमबाग मैदानावर यायचं, मात्र हेडगेवार स्मारकावर जायचं नाही. मुंबईत अमित शहांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकार म्हणून सर्वप्रथम माफी मागायची. बारामतीत आता दुसरा आमदार द्यायचा. सुप्रिया सुळेंविरुद्ध उमेदवार देऊन मी चूक केली असे वक्तव्य आणि भूमिकेने मीडियाचे कॅमेरे अजित पवारांकडे वळले. गृहमंत्री अमित शहा परतल्यानंतरही दुसरा दिवस अजित पवारांच्याच बातम्यांनी गाजला. बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्री करा या द हिंदू या राष्ट्रीय दैनिकानं दिलेल्या बातमीनं मंगळवारी अजित पवार चांगलेच चर्चेत राहिले. एकंदरच महायुतीचा विषय जेथे सुरू होतो तेथे अजित पवार अग्रस्थानी आणि चर्चेचा विषय असतात. विशेष म्हणजे त्यांची चर्चा ही सध्याच्या काळात सकारात्मक होत असल्यानं त्यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. अमित शहा यांनी जरी सोबत निवडणूक लढविणार असं म्हटलं असेल तरी स्थानिक नेत्यांना ते हवं आहे का? संघाची अजित पवारांबाबत काय भूमिका आहे? भाजपचे उमेदवार जेथे असतील तेथे अजित पवारांची मते भाजप उमेदवाराला जाणार का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाली नाही. अजित पवार यांच्यामुळे साहजिकच युतीमधील शिंदे सेनेचा आणि भाजपचा वाटा कमी होणार आहे. जागा वाटपात अजित पवार यांच्या बार्गेनिंगवर अनेक गणितं अवलंबून आहेत. एकंदरच महायुतीत ही निवडणूक अजित पवारांभोवती फिरत आहे आणि फिरणार आहे हे निश्चित. तिकडे सध्या महाविकास आघाडीत शरद पवार हिरो आहेत. लोकसभा निवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखवत केवळ 10 जागा लढविणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळविला. नवं चिन्ह असतानाही त्यांनी कमाल केली. हाच उत्साह घेऊन लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. पक्ष मजबूतीसाठी तेव्हापासून ते सातत्यानं दौरे करत आहेत. भाजप असो की अजित पवारांची राष्ट्रवादी असो, या दोन्ही पक्षातील अनेक नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी रांगेत आहेत. ही शरद पवारांची जादू आहे. राज्यात काही उलटापालट झाली तर त्यामागे शरद पवार आहेत अशीच चर्चा होते. अजित पवार जेव्हा महायुतीत गेले तेव्हाही यामागे शरद पवारांची खेळी असल्याची चर्चा होती. मीडियासाठी शरद पवार सॉफ्ट टार्गेट असल्यानं ते शिंकले तरी त्यांना प्रसिद्धी मिळते. मुख्यमंत्री पदावर संजय राऊत जो दावा सांगत आहेत त्यावर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसनेही पाठिंबा दिला. सध्या महाविकास आघाडीत शरद पवार म्हणतील
ती पूर्व दिशा असंच चित्र आहे। एकंदरच काय तर महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्हीकडे राजकारणाच्या केंद्रस्थानी पवारच आहे हे मान्य करायलाच हवं। आजचा विषय आपणास कसा वाटला? विषय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा। राजकारणातील चालू घडामोडींवरील चर्चा आणि आतली बातमी जाणून घेण्यासाठी बघत राहा दे दणका आणि देशोन्नती न्यूज। नमस्कार।